नमस्कार मित्रांनो, मी वैभव भंडारे, तुमचा एक्सपोर्टर आणि बिझनेसमॅन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस कसा सुरू करायचा आणि IC कोड करायचा कसा काढायचा, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड कसा काढायचा आपण पाहिलं होतं. तर मागच्या व्हिडिओबद्दल जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तुमचा खूप आभारी आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजची जी मी पुढची सीरीज घेऊन आलेली त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की एक्सपोर्ट करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात आणि त्यासाठी काय काय प्रोसिजर असते हे मी तुला सांगणार आहे. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय काय असतात. अनेक MSME आणि रिटेल शॉपना असं वाटतं की त्याचे एक्सपोर्ट करण्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट्स लागले जातात आणि याची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर कोणते मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स काढायचे प्रॉपरली कळत नाही. त्याच्यामुळे ते एक्सपोर्ट बिझनेस सध्या सुरू करत नाही. तर याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात हे तुम्हाला मी आता सांगत आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट सोल्युशन्स जे आहे, तर फर्स्ट डॉक्युमेंट असं आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. तर एक्सपोर्ट करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. IC हा DGFT डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडकडून मिळतो. IC कोडशिवाय तुम्ही लिगली एक्सपोर्ट करू शकत आणि हा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो जो तुमच्या बिझनेसला इंटरनॅशनल ट्रेड देण्यासाठी ओळख देतो. हे झालं फर्स्ट डॉक्युमेंट. तर सेकंड डॉक्युमेंट असं आहे की GST रजिस्ट्रेशन. तर एक्सपोर्ट करण्यासाठी GST रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. GST असल्यामुळे तुम्ही लिगल इनवॉइस तयार करू शकता आणि गव्हर्नमेंट रूल्स फॉलो करू शकता. GST एक्सपोर्ट करताना काही केसेसमध्ये GST रिफंड किंवा बेनिफिट्स हे सुद्धा मिळू शकतात. हे झालं सेकंड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या बेनिफिट्स खूप असतात, त्याचे तुम्ही ॲडव्हान्टेज घेऊ शकता. ह्याच्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कमर्शियल इनव्हॉइस. तर हा डॉक्युमेंट बाहेरला दिला जातो आणि हा एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शनचा सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. जे तुम्ही बिल्स बनवता ज्यावेळेस तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असतं, त्याच्यामध्ये तुमची सगळी ट्रान्सपोर्ट कॉस्ट, तुमचे मार्जिन्स हे सगळं त्याच्यामध्ये ॲड असतात. यामध्ये प्रोडक्टची माहिती, क्वांटिटी, प्राईस, बायर आणि सेलर डिटेल्स दिलेल्या असतात. कस्टम डिपार्टमेंट आणि बायर दोघांसाठी हा डॉक्युमेंट खूप महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये पूर्ण तुमचं रेकॉर्ड्स, तुम्ही मार्जिन किती लावले हे तुमच्या CHला सगळं सांगावं लागतं. तुमच्या CHसुद्धा हे व्हॅलिडेशन करून घेतो. हे झाले तिसरे डॉक्युमेंट. तर त्याच्यानंतर चौथं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पॅकेजिंग लिस्ट. पॅकेजिंग लिस्टमध्ये शिपमेंटबद्दल कंप्लीट पॅकेजिंग डिटेल्स दिलेल्या असतात. उदाहरणार्थ किती बॉक्सेस आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये काय प्रोडक्ट आहे आणि वेट किती आहे. जेणेकरून तुम्ही कंटेनर ज्यावेळेस चूज करता त्या कंटेनरमध्ये तुमच्या प्रोडक्टची किती बाय किती साईज लागणार आहे हे सगळं पॅकेजिंग लिस्टमध्ये आणि त्याच्या क्वांटिटीनुसार दिलेलं असतं. कस्टम क्लिअरन्स आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. तुमचं CH हे सगळं व्हेरीफाय करतो आणि तुमचं ज्यावेळेस माल कसं जहाजा थ्रू जाणार आहे किंवा एअरवेज थ्रू जाणार आहे हे सगळं आपल्याला पॅकेजिंग डिटेल्समध्ये मेन्शन करावं लागतं. हे झालं चौथं डॉक्युमेंट. याच्यानंतर पाचवं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे शिपिंग बिल. शिपिंग बिल हा डॉक्युमेंट कस्टम डिपार्टमेंटकडे सबमिट केला जातो. हा एक्सपोर्ट डिक्लेरेशनचा डॉक्युमेंट असतो ज्याच्यामध्ये शिपमेंटबद्दलची कंप्लीट माहिती दिलेली असते. तुमची शिपमेंट कशी जाणार आहे, कोणत्या वेने जाणार आहे, एअरवेने जाणार आहे किंवा आपल्या सी मार्गे जाणार आहे हे सगळं सांगितलेलं त्याच्यामध्ये असतं, मेन्शन असतं. कस्टम क्लिअरन्ससाठी हा डॉक्युमेंट महत्त्वाचा आणि खूप मॅन्डेटरी असतो. तर हा तुमचा CH तुम्हाला करून देतो शिपिंग बिल. हे झालं तुमचं पाचवं डॉक्युमेंट. तर आता आपण याचे बेनिफिट्स पाहिजे. त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत. तर याचे बेनिफिट असे आहेत की हे डॉक्युमेंट सगळं क्लिअर असतील पाचीच्या पाची, तर तुमचा एक्सपोर्ट बिझनेस खूप स्मूथ आणि फास्टर होतो. तसंच इंटरनॅशनल बायर्ससोबत ट्रस्ट वाढतो आणि बिझनेस ग्लोबली ग्रो होण्यामध्ये मदत होते. तसेच तुमचं सोशल मीडिया आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर चांगली असेल तर तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी आणि सगळं क्लिअरन्स जर व्यवस्थित असेल तर हे खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करतात. तुमचा इफेक्ट आणि याचा इफेक्ट जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तुम्हाला दिसून येईल. हे होते याचे बेनिफिट्स. जर तुम्ही MSME किंवा रिटेल शॉप ओनर असाल आणि एक्सपोर्ट बिझनेस कसा सुरू करायचा आहे हे जर सुरुवात करणार असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला GST, एक्सपोर्ट बिझनेस कसा सुरू करायचा, ब्रँडिंग, पॅकेजिंग कशी असावी, डिजिटल सर्व्हिसेस कोणत्या मी प्रोव्हाइड करतो हे तुम्हाला मी सिम्पल आणि प्रॅक्टिकल गायडन्समध्ये इन्फॉर्मेशन देत राहणार आहे. जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.